आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांच्या अजित पवार यांना सवाल, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर। धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा का नाही याआधी कुणी घ्यायचा हे ठरायला हवं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका। कोण कुणाला भेटलं यावर राजकारण होत असेल तर ते योग्य नाही, लोकशाहीत संवाद व्हायला हवा। सुरेश धस यांनी भेट घेतली असली तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार अशी त्यांची भूमिका आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंडे धस भेटीवर पहिली प्रतिक्रिया। बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना। वाल्मिक कराड सध्या याच जिल्हा कारागृहात आहेत। धसांनी आंदोलन उभा करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं। संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। कोकणात ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदेंची आज बैठक। कोकणातील सर्व आमदारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे बैठक घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरेंनी आता सेनाभवनाला टाळं ठोकावं। ठाकरेंनी बैठका बोलवाव्यात, आम्ही त्यांचा पक्ष रिकामा करतो। मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। खासदार संजय देशमुखांचा आरोप। पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही देशमुखांचा आरोप। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली। 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक। बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार।